श्री स्वामी समर्थ. श्रद्धा हिरेमेकरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीचा लेहंगा कसा बनवायचा ते अगदी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपने सांगणार आहे. तर माझ्या क्लायंटनी मला डायरेक्ट नवीनच साडी फक्त लेहंगा शिवण्यासाठी दिलेली आहे. तर लेहंगा शिवण्यासाठी आपल्याला हे इथं आपला जो पदर आहे तर तो अगोदर इथे कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला लेहंगा सर्व सेमच येईल. कारण की पदर हा इथे वेगळा आहे आणि पदर जर आपण लेहंगामध्ये ॲड केला तर थोडं मिसमॅच होऊ शकतं. म्हणून आपण हे पदराचा भाग आपण कापून घेणार आहोत आणि म्हणजे आपला सगळा भाग सेमच इथे राहणार आहे. तर साडी आपली पूर्णपणे सेम इथे आहे. आणि त्यानंतर इथे आता आपल्याला उंची इथे घ्यायची आहे. तर उंची क्लायंटच्या अनुसार तुमची जेवढी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकतात. प्लस त्यात तुम्ही ॲड वगैरे करायची गरज नाही. तर इथे माझ्या क्लायंटची उंची 47 इंचेस आहे. तर मी 47 इंचेसवर इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आणि जो काठ आहे हे बघा, बरोबर 47 इंचेसवर मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आणि वरचा काठ मी तो कट करून टाकणार आहे. तर माझी क्लायंट जी आहे तिची हाईट खूप आहे, त्यामुळे बरोबर पूर्ण साडी इथे तिला परफेक्ट बसलेली आहे. आणि वरचा काठ देखील इथे मी कट करून घेणार आहे. आणि काठ जो कट केला त्याचंच आपल्याला इथे कमरपट्टी देखील बनवायची आहे. तर काठाचीच कमरपट्टी बनवायची आहे. आपला लेहंग्याची फिनिशिंग नंबर येईल, त्यामुळे आपल्याला काठाचीच इथे कमरपट्टी बनवायची आहे. त्यासाठीच मी ते आहे. आणि हा काठ देखील आपला थोडं नव्हतं. तर मी व्हिडिओमध्ये नंतर तुम्हाला दाखवलंच का तो आपल्याला जॉईन करून नंतरच त्याची कमरपट्टी आपण बनवून घेणार आहोत. तर इथे आता माझं काठ देखील कट करून होत आलेला आहे. आणि हे लेहंगा खूपच सुंदर शिवून होतो. तर गाईज, तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ बघा. म्हणजे मी कशा प्रकारे कटिंग केली आणि तो लेहंगा कशा प्रकारे शिवला याचं अगदी डीप नॉलेज मी तुम्हाला इथे देणार आहे. तर त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, इथे माझा काठ देखील कट करून झालेला आहे. आता इथे मी मार्जिन करून घेणार आहे. तर बरोबर 3.5 हे बघा 3.5 इंचेसवर आणि इथे 3.5च्या पुढे मी 1 इंचेसवर इथे मार्जिन करून घेणार आहे. तर हे बघा, 4 इंचेस आणि त्याच्याच पुढं 1 इंचेसवर इथे मी मार्जिन करून घेणार आहे. हे बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बरोबर 4 इंचेसवर मार्जिन करून घ्यायची. त्याच्यात पुढे आपल्याला 1 इंचेसवर पुन्हा मार्जिन करून घ्यायचे आहे. छान अशा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघू शकताय बघा, 4 इंचेस आणि त्यापुढे लगेचच 1 इंचेसवर मी ते मार्जिन करून घेतलेले आहे. तर मग 1 इंचेस का, तर आपल्याला बरोबर इथे प्लेट्स टाकायच्या आहे. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे मार्जिन करून घ्यायचे आहे. तर प्लेट्स कशा टाकायच्या, तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याप्रमाणे तुम्ही प्लेट्स टाकून घ्यायचे आहे. तर बरोबर मी ज्याप्रमाणे प्लेट्स टाकते अगदी त्याचप्रमाणे प्लेट्स इथे टाकून घ्यायच्या आहे. तर तुम्ही इथे टाचण्या वगैरे जॉईन केल्या याला तरीही चालेल आणि नंतरनं तुम्ही मशीनवरती टिप मारू शकता. तर मी इथे टाचण वगैरे लावून घेतलेली नाही, तर मी डायरेक्टच इथे मशीनवर टिप मारून घेणार आहे. त्यामुळे मी इथे टाचण वगैरे मारून घेतलेली नाही. तर आता आपण इथे मशीनवर याला टिप मारून घेणार आहोत. तर ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओत मी दाखवलं 4 + 1 इंचेस म्हणजे 4च्या पुढे 1 इंचेसवर जी मी मार्जिन केलेली होती अगदी तशीच मी इथे हे बघा फोल्ड करून प्लेट्स टाकून घेणार आहे. तर मी कशा प्रकारे प्लेट्स टाकून घेते ते तुम्ही व्हिडिओत अगदी छान प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, अगदी त्याचप्रमाणे ज्या प्रकारे आपण मार्जिन केलेले आहे त्याच प्रमाणे आपल्याला इथे प्लेट्स अगदी छान अशा टाकून घ्यायच्या आहे. आणि प्लेट्स मागे पुढे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. खाली वरती झाल्या नाही पाहिजे आणि मागे पुढेही झाले नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि हवं तर तुम्ही याला जेव्हा प्लेट्स टाकताल
तर तुम्ही याला प्रेस देखील करू शकता. तर प्रेस केल्यानंतर त्या प्लेट अजूनच सुंदर दिसेल आणि त्याचा लेहंग्याचा लूक देखील खूप सुंदर असा येईल. तर इथे मी प्रेस नाही केलेली, कारण की माझी प्रेस खराब झालेली आहे. तर त्यामुळे मी हातानेच इथे जरा हे करून दाबूनच आणि छान अशा प्रेस करून इथे मी प्लेट टाकून घेत आहे. आणि प्लेट्स तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि एकसारख्या इथे माझ्या प्लेट्स आलेल्या आहे. तर बघू शकता खूप सुंदर अशा प्लेट्स आलेल्या आहे. अशाच प्रकारे तुम्ही देखील साडीच्या प्लेट्स इथे टाकू शकता. हे बघा खूपच सुंदर इथे माझ्या प्लेट्स आलेल्या आहे. आणि आता आपल्याला कमरेचं इथं माप घ्यायचं आहे. तर आपली कंबर इथे 26 इंचेस आहे आणि 26 इंचेसचा आपल्याला निम्मा घ्यायचा आहे. तर हे बघा 13 येतं इथे आणि जो काही आपला जास्तीचा भाग आहे तर त्याला बरोबर आपण दोन्ही साईडनी टिप मारून घेणार आहोत. आणि नंतर ना हे बघा काठ मी छोटाच होता तर तो जॉईन करून घेतलेला आहे आणि आता तो मी कमरेला इथे काठ जॉईन करून घेणार आहे. तर आपल्याला ही कमरपट्टी इथे आपली म्हणजे शिवून तयार होणार आहेत आपली. तर काठ छोटाच होता 3 इंचेसचा, तर मी 6 इंचेसचा इथे काठ जॉईन करून घेतलेला आहे, जेणेकरून आपली कमरपट्टी एकदम ब्रॉड होईल. त्यासाठी मी तो काठ जॉईन करून घेतला आणि एकदम छान अशी त्याला इथे टिप मारून घ्यायची आहे आपल्याला. आणि दोन्ही कडेनी व्यवस्थित असं मोडपून घ्यायचं. आणि इथे माझी टिप देखील मारून झालेली आहे आणि पुन्हा आता मी इथे त्यावर फोल्ड करून डाब टिप देणार आहे. डाब टिप एकदम छान द्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित अशी त्याची वरतून आपल्याला फिनिशिंग आली पाहिजे. तर तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता माझी फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलेली आहे आणि डाब टिपसुद्धा मी खूपच छान अशी दिलेली आहे. आणि तुम्ही लेहंग्याची फिनिशिंगसुद्धा बघू शकता, खूपच सुंदर अशा प्लेट्स वगैरे आलेल्या आहेत. हे बघा बघू शकता. आणि आता मी ही नळ काढलेली आहे रेडीमेड आणि त्याचे आपल्याला आता लटकन बनवायचे आहे. तर कडेला आपल्याला कमरेला ती नळ जॉईन करून घ्यायची आहे आणि 2-3 इथे लटकन मी लावून घेणार आहे. जो काठ आता उरलेला आहे त्याचेच लटकन मी इथे करून घेणार आहे. तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदीच सोप्या पद्धतीने अशा प्रकारे तुम्ही हे काठ जॉईन करू शकता आणि त्याचे लटकन देखील एकदम छान अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. तर गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच तुम्ही कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा आता माझी लटकन देखील इथे तयार झालेले आहेत आणि आता ही नॉड कशी जॉईन करायची ते देखील तुम्हाला एकदम सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा लेहंग्याला अगदीच कमरेला जिकडनं आपल्याला नाडे घालायचे आहे तर अगदी त्याच साईडला अशा प्रकारे आपल्याला ही लटकनची नॉड जॉईन करून घ्यायची आहे. तर फायनल लुक तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर ह्या माझ्या क्लायंटला तो लेहंगा बसलेला आहे आणि ती दिसतही खूप सुंदर होती विदाऊट मेकअपची. आणि हे बघा खूपच सुंदर असा